पता बोला वृक्ष से, सुनो वृक्ष बन राय, अब के बिछुड़े ना मिले, दूर पडेंगे जाय. संत कबीर यांच्या या भावना मानवी जीवनातील प्रत्येक हळव्या कप्प्यात कबीर भेटत चालतो आपल्याला. या भावभावनेच्या हिंदोळ्याला त्यांचे शब्द सावरून धरतात आपल्याला प्रत्येक वेळेस, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात. लहानपणापासून ते वार्धक्यापर्यंत एक तरलतम वीण असली की जीवन सार्थकी होतं असं म्हणतात. सर्व भल्या बुऱ्या अनुभवांचे संचित म्हणजे वार्धक्य. जीवनातील प्रत्येक बहारदार वर्षातील गंध आठवणींच्या रूपात ठेवणं, जपणं म्हणजे ती 71 कोपीच. माझे पती 95 मध्येच वारले, लहान मुली लहान असताना. तर यांचं शिक्षण वगैरे, मुलींचं लग्न वगैरे मीच केलं. घराचा किराया येते त्याच्यामध्ये चालू आहे. तर घरी एकटीच राहते. जवाई वगैरे मदत करतात. आता वरत 2 रूम काढले, त्याच्या आणि चालू आहे आता व्यवसायाच्यामध्ये आमचा. 2 जवाई आहे, मदत करतात. किती साऱ्या व्यथा आणि जीवन जगण्याच्या संघर्षाच्या कथा. ज्यांचे कोणी नाही त्यांनी उभे राहायचे तरी कसे. जेव्हा परिस्थिती राहते तेव्हा कोणाची साथ नाही मिळत, मग सगळंच हे होते. ना आता काय इच्छा राहणार, आता फिरत जायचं, जिथं म्हटलं तिथं जायचं, स्वतः आपण स्वतंत्र जगाचं. आता एक काळ होता संयुक्त कुटुंबाचा. अख्खी गल्ली होती एकमेकांचे गणगोत. आपले परके ही भावना नव्हतीच मुळे. आजोबा म्हणजे आजोबा, मग ते शेजारचे का असे ना. आजोबा, आजी किंवा आजोबा म्हटलं की किती गोड वाटतं. सामान्यतः सर्वांनीच आपल्या लहानपणी आपल्या आजी आजोबाकडून बरेचदा चांदोबाची किंवा अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील. त्यांच्या सहवासात राहून आपण मोठे झालेलो. त्यांच्या लडखडणाऱ्या पावलांसोबत कदाचित आपल्या पावलांमध्ये ताकद आली असणार. त्यांच्या अनुभवासोबत आपला अनुभव जोडून कदाचित आपण खूप मोठे झालो असेल. पण आता आपला हात हवा आहे त्या लडखडणाऱ्या पावलांना. मी रमेश सातपुते आणि आमचं कुटुंब तसं फार मोठं. आम्ही साताऱ्याचे. मी आयुष्यात खूप काही करायचं ठरवलं होतं. मला छंदांचा खूप आवड. तर दुःखाला सामोरं जाण्याला छंद फार महत्वाचा आहे. कारण त्यांचं जे आयुष्य आहे नंतरचं, 60 नंतरचं, ते त्याच्यामुळे सुखात जातं. छंद तुम्ही जोपासा, म्हणून आम्ही लहान मुलांना सांगतो आतापासून छंद जोपासा. तुमचं जे नंतरचं रिटायर्ड लाईफ आहे ते फार सुखाचंच आहे, आनंदाचंच आहे. कुटुंबात अनेक अशा गोष्टी असतात, घरातल्या घरात अनेक वाद होतात, अमकं टमकं. तुम्ही छंदात रमा, ते वाद सगळे बाजूला होतात. कुटुंबात ज्येष्ठ राहतात, ठीक आहे, इट्स ओके. त्यांच्याबरोबर त्यांचे नातू असतात, मुलं मुली असतात, सगळे असतात. तर यांनी थोडंसं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे त्यात, जे पुष्कळ लोक करत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं लाईफ फार अडचणीत जातं नंतर. दे टू ऍडजस्टमेंट. नातू आहेत, अरे टीव्ही पाहायचा आहे, त्यांना कार्टून फिल्म पाहिजे आहे किंवा क्रिकेट मॅच पाहिजे, आणि यांना कुठेतरी सिरियल पाहायचंय. तर थोडंसं ऍडजस्ट करा ना, पाहू द्या ना त्यांना. जसं नाण्याच्या 2 बाजू ना, तर इकडेही 2 बाजू आहे. ऍडजस्टमेंट करा ना त्यांच्याशी. तुम्हाला त्यांच्यात राहायचंय ना, ऍडजस्टमेंट करून राहा. आनंदी जीवनासाठी असं आहे की कितीही तुम्हाला दुःख असले तरी त्यात ऍडजस्टमेंट करून सुखाच्या मार्गाने चालायचा प्रयत्न करा. नंतर हेल्थ प्रॉब्लेम्स असतात पुष्कळांना, तर ते हेल्थ प्रॉब्लेम्स घेऊन त्याच रडगाणं करत नका बसू. मलाही सुद्धा आहे स्पॉन्डिलायटिस वगैरे आहे, परंतु मी इतका रमतो जीवनात की ते स्पॉन्डिलायटिस जातं बाजूला. आनंदात राहतो.
आता वय 84 वर्षाचं आहे. माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहे. 2 मुलं 1 मुलगी, सर्व आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या हे झाला. मी आणि माझी पत्नी वरती आम्ही अलग स्वतंत्र रीतीने राहतो आणि मी कोणाच्याही कारभारामध्ये कधीही लुडबुड करत नाही. मी माझ्या आध्यात्मिक चिंतनामध्ये आणि आध्यात्मिक वाचनामध्ये राहतो. आवश्यक तेवढं फक्त कुटुंबाच्या लोकांशी बोलतो, नाहीतर बाकी इतर मी आपापल्या चिंतन मननामध्ये राहतो. त्यामुळे मला कोणापासून कसलाही त्रास नाही आणि माझ्यापासून कोणालाही कसला त्रास नाही. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःचे चिंतन मनन करून आपल्या जीवनशैलीला समजून घेतले आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपली जबाबदारी काय असायला हवी याचे चिंतन करणे गरजेचे आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाला सुखकर करण्यासाठी राज्य शासनाने भारताच्या संविधानातील राज्य धोरणांची निर्देशिक तत्व विचारात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे सर्वसमावेशक राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक नियोजन करणं सुखकर व्हावं, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीचे प्रश्न सुटावेत आणि याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांना ताणतणावास तोंड देताना अधिक सुसह्य वातावरण निर्माण व्हावं, एक दिलासा मिळावा. या दृष्टीने राज्याचे सर्वसमावेशक असे ज्येष्ठ नागरिक धोरण हे महत्त्वाचे बाण ठरले आहे. सन 2007 मध्ये एक सिनियर सिटीजन ॲक्ट जे आहे ते पारित करण्यात आलेला आहे. या कायद्याचा जे मुख्य उद्देश हाच आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या भरणपोषणासाठी जे मुलांची जबाबदारी आहे त्यांनी आपले कर्तव्य पार पाडणे. प्रत्येक ठिकाणी जिथंही SDM कार्यालय आहे, उपविभागीय अधिकारी जिथं आहे तिथं सिनियर सिटीजन जे आहे ते जाऊन आपली तोंडी तक्रार जे आहे ते करू शकतात आणि जे मुलं त्यांच्या पालनपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे अशा मुलांविरुद्ध ते तोंडी तक्रार केल्यानंतर तिथं समोर कारवाई केली जाते. जे 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटाचे ज्येष्ठ नागरिक आहे आणि त्यांना मुलंच नाही अशा लोकांची संपत्ती ज्या लोकांकडे जाणार आहे तर त्या लोकांवर ही जबाबदारी येते की त्यांनी ते सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकाच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यायची आहे. मुलं असले आणि मुलं हेळसांड करत असतील, पालनपोषणाकडे दुर्लक्ष करत असतील तर ज्येष्ठ नागरिक त्यांच्या विरुद्ध देखील तक्रार करू शकतात. आणि तिसरी जी परिस्थिती आहे की जिथं ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मुलंही नाही आणि त्यांच्याकडे संपत्ती देखील नाही तर अशा लोकांच्या भरणपोषणाची जबाबदारी जी आहे ते शासनावर येते. तर प्रत्येक जे सिनियर सिटीजन आहे त्यांना सुरक्षितता प्रदान करणे आणि त्यांच्या भरणपोषणाची जबाबदारी जी आहे ते कायद्याने स्वतःवर घेतलेली आहे. 60 वर्षाची ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता आम्ही विविध योजनासुद्धा शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजना आहे ज्यामध्ये 1.5 लाखापर्यंत सर्व खर्च हा त्या रुग्णांना मोफतपणे शासन ते खर्च करते. 1.5 लाखापर्यंत सर्व त्याचे उपचार वर्षभरातले त्याचे केले जातात. त्याचबरोबर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आपण 5 लाखापर्यंतचा खर्च त्या कुटुंबाचा हा वर्षभराचा खर्च हा मोफतपणे त्या रुग्णाला दिला जातो. त्याचा खर्च ते इन्शुरन्स कंपनी आम्हाला त्याचे पैसे देते आणि आमच्या महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या खात्यावर ते पैसे आम्ही जेव्हा इलाज करतो तेवढे पैसे आमच्याकडे जमा होतात आणि त्या रुग्णाला एक पैसाही द्यावा लागत, नवा पैसा द्यावा लागत नाही. मोफत त्याच्या मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया पार पडतात, मोठ्या मोठ्या प्रकारची विविध प्रकारची त्याच्या तपासण्या होतात, रुग्णाचा उपचार आणि रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर 10 दिवसापर्यंत त्याच्या औषध गोळ्याचा उपचारसुद्धा आम्ही मोफतपणे ह्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल किंवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असेल या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये नॅशनल प्रोग्राम फॉर हेल्थ केअर एल्डरली असं म्हणतो. या अंतर्गत आपल्याकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यासाठी आपण आपल्या रुग्णालय येथे आपण त्यांच्यासाठी OPD ज्येष्ठ नागरिकांना OPDच्या गर्दीमध्ये उभा राहता येऊ नये, त्यांना
ताबडतोब OPD पेपर मिळावा आणि त्यांना ताबडतोब त्यांचा इलाज व्हावा यासाठी आपण त्यांचा वेळ आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेला आहे. वार्धक्यातील या प्रवासात रोजची आव्हाने स्वीकारण्यासाठी मनाचा खंबीरपणाही आवश्यक असतो. शासनाने ज्येष्ठांच्या प्रवासासाठीही विशेष सवलती दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनेचा लाभ व्हावा या उद्देशाने राज्यस्तरावर 2013च्या धोरणानुसार महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक राज्य परिषद ही स्थापन केलेली आहे. त्या ज्येष्ठ नागरिक राज्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि त्याचे मेंबर सेक्रेटरी आयुक्त समाज कल्याण पुणे हे कार्यरत आहेत आणि त्यांच्या मार्फतीनं ज्या काही योजना ज्येष्ठांसाठी राबवल्या जातात त्या योजना ज्येष्ठांपर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून ही समिती कार्यरत आहे. त्या समितीकडून ज्येष्ठांना ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ नागरिक म्हणजे तो माणुसकीचा आणि अनुभवांचा एक ठेवा असतो आणि कुठल्याही समाजाला जर प्रगती करायची असेल तर गेल्या काळात काय झालं त्याचा अनुभव ते शहाणपण हे असणं फार आवश्यक असतं जे आपल्याला ज्येष्ठ नागरिकांकडनं मिळतं. ते कसं लक्षात येतं की आपल्या या ज्येष्ठ नागरिकांना या जाणकार मंडळींना खरं तर काय हवं असतं तर फक्त एक त्यांना आश्वासन हवं असतं की त्यांची देखभाल करण्यासाठी किंवा त्यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी कोणीतरी आहे. मग ते कुटुंबातलं असेल समाजातील असेल किंवा शासनातर्फे असेल. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असतं त्या अंतर्गत त्यांचे मालकी हक्क किंवा इतर जे कायदेशीर विवाद असतात त्यावर त्यांना मार्गदर्शन मिळतं. त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील विशेषतः आरोग्य विभागाकडे किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे जे जेरियाट्रिक वॉर्डची स्थापना झालेली आहे त्यामुळे सुद्धा एक फार महत्त्वाचा उपक्रम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवला गेलेला आहे. ज्या गोष्टी शासन करू शकत नाहीत ते समाज करू शकतो. आपण जर सगळ्यांनी मिळून ठरवलं आपली कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था जर बघितली तर त्याला कित्येक वर्षांचं अधिष्ठान आहे आणि एक समाज म्हणून आपण जर जागृत झालो आणि ज्येष्ठ नागरिक मग ते आपल्या घरातील असतील किंवा आपल्या घराबाहेरील असतील त्यांच्यासाठी एक संवेदना जर आपण बाळगली तर मला वाटतं की फार महत्त्वाचं एक कर्तव्य आपण आपलं पार पाडतोय. लोककल्याणकारी राज्याची भूमिका महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या विकासाप्रती ही कटिबद्धता आहे, अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत. शासनाचे हे एक कृतिशील पाऊल आहे. ही कृतज्ञता आहे आपल्या ज्येष्ठांच्या अत्तरकुपीला सन्मानाने जपण्याची.